नमस्कार मित्रांनो, बघा आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट तुम्ही नेहमी बघत असाल का हे जे तुम्हाला दिसत आहे विमिरल, हे विमिरल जे आहे भावांनो, हे विमिरल तुम्ही नेहमी आपल्या पोल्ट्री व्यवसायामध्ये बघत असाल किंवा व्हिडिओ याचे बघितले असाल का हे विमिरल कशासाठी वापरतात. तर मित्रांनो काही जे पॉईंट सुटले असेल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवा. बघा आपल्याकडे आता सर्व जातीच्या कोंबड्या, काही त्याच्यात खडकनाथ पण दिसत असेल तुम्हाला कदाचित. बघा आता याच्यानंतर हे पिल्ले पण आहे. हे पिल्ले 40 दिवसाचे आहे. आता याची एवढी वाढ चांगली काबर झाली गावरानी असल्यामुळं भावानं, हे सर्व विमिरलमुळं सर्वात माहिती आहे का भावानं, ही याची वाढ वगैरे याच्यामुळे चांगली झाली आहे. कारण का आपण आपल्या याच्यामध्ये विमिरल वापरतो. आणखीन बघा काय होते याच्या, आपण जर आता समजा सिमरन कंपनीचं फीड वापरतो, त्याच्यानंतर बारामती कंपनीचं फीड वापरायला लागलो तर मित्रांनो हे जे विमिरल आहे तुम्ही त्याच्या 1-2 दिवसा अगोदर चालू करून द्यायचं. म्हणजे मित्रांनो जर फीड चेंज झाल्यानंतर कसं आहे, कधी कधी फीड चेंज झाल्यानंतर कोंबड्या एकमेकाला मारणं सुरू करतात. हे ते म्हणजे खूपसे प्रॉब्लेम आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये मित्रांनो, जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहेच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे जे आहे हे खूप कामाची औषधी आहे. जसं आपलं पिल्लू पण 2 दिवसात झालं तर सोबतच मित्रांनो 2 दिवसाचं पिल्लू झालं तरी आपण आपलं हे विमिरल द्यायचं. बघा मग त्याच्यानंतर आपलं एक पण पिल्लू मरत नाही. काही कोंबड्याचे पंख झडून मरतात, असे खूपसे प्रॉब्लेम येतात. तर याच्या सर्व निवारण हे एकच आहे विमिरल. विमिरलसोबत मित्रांनो जर तुम्ही लिक्सन पावडर 2-3 दिवस 2-3 दिवस आहे 2-3 दिवस आहे बघा 2-3 दिवस तुम्ही लिक्सन पावडर पण देऊ शकता त्याच्यासोबत. तेव्हा आता मी स्वच्छ पाणी भरलेलं आहे. आता हे विमिरल हे आता तुम्हाला रेट पण सांगून दे त्याच्यावाला. बघा हे आहे 60 ml भावांनो. हे मला 100 रुपयाचं पडलं, पण मी ना आता माझ्या घरी आणून ठेवलं आहे 500 ml. तर ते 500 ml भावांनो, ते 500 ml झालं मला 300 ml आहे. सॉरी 300 ml 500 रुपयात झालं. तर बघा फीड चेंज होणं किंवा याच्यामध्ये काय कंटेंट आहे तुम्हाला ते पण सांगून देतो. याच्यामध्ये व्हिटॅमिन येते. व्हिटॅमिन जसं आपल्या शरीरात पण व्हिटॅमिनची कमी झाली तर कमजोरी वगैरे येते, तसंच आपल्या कोंबड्या कधी लेंजा झाल्यासारखा दिसला वगैरे तर मित्रांनो आपण लक्षात देऊन जायचं की आता व्हिटॅमिनची आपल्या कोंबड्यामध्ये कमी होत आहे. तर मित्रांनो लिक्सन पावडर कोणाला न ऐकता डायरेक्ट आपलं व्हिटॅमिन पावडर आपला सुरू करून द्या, जेणेकरून माहिती आहे का तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल न भावांनो. हा जो आहे याच्या आपल्या पिल्ल्यांची पण वाढ चांगली होईल. बघा आता हे 30-35 दिवसाचे पिल्ले आहे, यांची पण वाढ चांगली कशामुळे, हे विमिरलमुळं. तर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय करत असेल तर हे विमिरल ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की याचा तुम्हाला फायदा तर आहेच आहे, नुकसान काहीच नाही, फक्त फायदा जास्तीत जास्त आहे. याच्यानं आपलं अंड्याचा ॲव्हरेज पण वाढेल. ह्याच औषधीमुळं सर्व होणार आहे. ह्याच औषधीमुळं आपलं अंड्याचं पण ॲव्हरेज वाढते. ह्याच औषधीमुळं भावना आपल्या कोंबड्याचं जे पंख वगैरे जात असेल ते पण येऊन जाते याच्याने थोडंफार. तर त्याच्या मित्रांनो ही औषधी खूप जास्त कामाची आपल्या पोल्ट्री व्यवसायामध्ये. त्याच्यासोबत लिक्सन पावडर पण आहे आणि जे 2-3 मेडिसिन आहे त्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. हे बघा आता आपलं काही पंख गेलेले आहे. आता आपण माल विकलेला आहे याच्यामधला खूप सारा. तर आता मित्रांनो पंख येणं सुरू होऊन जाईल, कारण का आता आपण हे विमिरल देणं सुरू केलं आहे आपल्या शेतामध्ये. तर भावांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्या चॅनलला मला नक्की सांगा, आणि काही मदत लागल्यास पोल्ट्री व्यवसायामध्ये सांगा. हे तुम्ही कंटिन्यू वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे औषधी न हे तुम्हाला आपल्या जवळच्या फार्मसी स्टोअरमध्ये भेटून जाईल, किंवा तुम्ही एक काम करू शकता आपल्या फार्मसीमध्ये सांगू शकता, हे 1-2 दिवसात आणून पण देऊ शकते. आता आम्हीच्या नागपूर सिटी जवळ असल्यामुळं भावांनो हे आपल्याला सहज मला उपलब्ध होऊन जाते. त्याच्यामुळं आता मी हे असं 60 ml न आणता डायरेक्ट 500 ml पॅक आणला आहे, जेणेकरून भावांनो मी जास्तीत जास्त याचा वापर करतो. त्याच्यानंतर ब्रोटन, कॅल्शियम अशा औषधी लागते. घरगुती उपाय हे होते, पण त्याच्यासोबत मित्रांनो घरगुती उपायासोबत हे पण विमिरल पण आपल्याला तेवढंच गरजेचं आहे, कारण का याच्यात व्हिटॅमिन असल्यामुळं. आणखी राहिला प्रश्न दुसरा भावांनो, याच्यामध्ये आपल्याला जर तुम्हाला गावरानी कोंबडीचे पिल्ले वगैरे हवे असेल तर मला नक्की संपर्क करा. मी तुम्हाला जवळपास जर असेल तर आताच तुम्हाला पिल्ले देऊ शकतो. कारण का मित्रांनो हाच एक महिना चांगला आहे आपला व्यवसाय सुरू करायला, जेणेकरून आपला पावसाळ्यापर्यंत. आता याच्यावर एक व्हिडिओ बनणार आहोत, तो व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तर बघून घ्या आपला, का आपण कोंबडी व्यवसाय कोणत्या महिन्यात सुरू करायचा. ठीक आहे भावांनो.